राष्ट्रीय ओबीसी महासंघ गोवा स्टेट आणि यांचे पदाधिकारी आमचे बाबू मधुर नाईक जे प्रेसिडेंट आहा ह्या संघाचे आज यांच्या वांगडा काम करताना आणि त्यांनी जी ऑपॉर्च्युनिटी म्हाका दिल्या की मिडिया कोऑर्डिनेटर म्हणून हे पुराय गोंया भितर हे संघाचे जे कितें काम आसा जे कितें तांकां पब्लिसिटी जाय जावं तेंचे कामाचे लोकां मेरेन पावोवपाचे जे यत्न जे आहा ते करपाक लागून आज म्हाजे हांगा नियुक्ती जाल्ली आसा आणि हांव ती पुरायपणान ती पार पाडटलो आणि तांकां जाय तसो रिजल्ट दिवपाचें काम हांव करतलो। काही दिसा पयलीं जेन्ना आमी मेळ्ळे आमी हे सब्जेक्टाचेर न्ही आनी बाकीच्या सब्जेक्टाचेर आमी खोलायेन जेन्ना डिस्कशन करताले तेन्ना विचारांची देवण घेवण जाली। समाजाक आमचे कितें जाय तेंची तडजोड आणि तेंची जी मेहनत जी आसा आणि स्पेशली तेंचे ऍडमिनिस्ट्रेशन जे काम जे आसा ते एक वेगळे लेवलीचे ते म्हाका दिसून आयले कित्याक हांव स्वताक फाटली 22 वर्सां ऍडमिनिस्ट्रेशन आणि कॉर्पोरेट सेक्शनान वेगळे लेवलीचेर हांवें पोस्टाचेर काम केल्लें आसा। सो म्हाका ह्यो गजाली समजोवपाक चड टायम लागले ना की तांकां ही कामां मुखार घेवन वचपाक कितकी तळमळ लागता आणि कितकी तांकां त्रास पडटा तेका लागून हांवें म्हणलें की जाता जाल्यार म्हाज्यान कितें जाता तें हांव तुमकां हेल्प करपाक रेडी आसा। जे हांव काम करता तितूनच हांव म्हाजो बारीकसो वांटो तुमचे खातीर हांव राखीव दवरिता आणि हांवूय तुमचे खातीर काम करता। आणि जे आमचे समाज आसा हे समाजाक आज कमी लेखले वता खंय तरी तेंचेर दुर्लक्ष केलें वता हे म्हाका जाणीव खूब वर्सां पासून म्हाका जाणीव हेची आशिल्ली। पूण इतकी खोलायेन जेन्ना तेणी म्हाजे कडेन हे सब्जेक्ट मारले आणि त्यांचे विचार आमचे मदीं दवरले तेन्ना म्हाका कळून चुकलें की खरेंच बाबा हे समाजाक एक वेगळे रित्या लोकां मुखार मांडपाची गरज आसा। तेंचे विचार जे कितें आहा आणि आमचे बाकीचे इतर लिडर जे आसा तेंचे विचार लोकां मेरेन पावत ना। हे समाजाक जे आमी ओबीसी समाज जो म्हणटा हेंकां आज खरीच गव्हर्मेंटाची जावं बाकीची ऑथॉरिटीची मदतीची गरज आसा। जे भुरगे आमचे शिकणारे भुरगे आहा वेगळे फिल्डान तांकां खंय तरी आदाराची गरज आसा। वयस्कर जे मनीस आहा तांकां आदाराची गरज आसा। अशे वेगळे विशय हांगा खंय तरी पेंडिंग उरल्या आणि आमचे जे आतां जे बाकीचे जे लिडर आसा जे ओबीसीचे मोठे लिडर जे म्हणटा आमी हेंकां स्ट्रॅटेजिकली आणि पॉलिटिकली खंय तरी तेंचे हात जे आसा ते बांदून दवरले गेले वता आणि हे आमकां कळटा तेंची तोंडां बंद केल्लीं वता जेणे करून तांकां आपले रित्या विशय मांडपाक मेळना। आणि अशी संघां जे मधुर नाईक सारखे जे संघ आसा ते जे चलयता हेंचे मार्फतूच हो आवाज खंय तरी लोकां मेरेन पावूं येता हे म्हाका कळून चुकलें। तेन्ना हांव म्हणलें म्हाजोय वांटो हे तुमचे आंदोलनान जावं तुमचे हे प्रोग्रामान हांव म्हाजो वांटो दिवपाक इच्छूक आसा। जाल्यार तेणी बरे रित्या म्हाका मार्गदर्शन करून हे संघटने भितर शामील करून घेतलें म्हणून हांव तेंचे देव बरें करूं म्हणटा। तशेंच बाकीची तेंची संघाची कमिटी आहा मेंबर्स आहा तांकां हांव देव बरें करूं म्हणटा। आणि म्हाज्यान जाता तितके प्रमाणे कित्याक डिजिटल मिडिया आज एक येदो व्हडलो प्लॅटफॉर्म जाल्लो आसा की तेजे थ्रू तुमी केदेय तुमचो विशय जो आसा मोठे रित्या लोकां मेरेन पावोवपाक शकता विदीन नो टायम म्हणटा तशें आदल्या टायमा भशेन न्ही। आज आमकां जें कितें आमचें जे मनान आसा काळजान आसा तें लोकां मेरेन पावोवपाक जाय आमची तळमळ पावोवपाक जाय ते प्रमाणे ती तळमळ आमी लोकां मेरेन पावोवपाक शकता। तेच भायर आमचे जे समाजाचे इतर लिडर आहा फुडें येणारे काळाक इलेक्शन्स आसतलीं आनी कितें आसतलें जेंकां कोणाक ब्रँडिंग करपाक जाय जेंकां कोणाक इलेक्शनाक फोकस करपाक जाय जाल्यार तेंचे खातीर जे आमी स्पेशल विंग आज जे अनाउन्स केलां म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मिडिया विंग जे आजच्यान सुरवात जी जाता ती फुडें येणाऱ्या काळाक एक बरी भूमिका आमच्या समाजाच्या लिडरां खातीर वावर करतली आणि तेंचे खातीरूय काम करतली। तेका लागून आमी म्हणटा की जे कोण नवे यंगस्टर्स आसा बरे भुरगे आहा शिकणारे आहात तेणी आमकां अवश्य जॉइन जावचें हे संघाचें काम मुखार व्हरपाक आणि बाकीचे समाजाचे जे आमचे लिडर्स आसा आमचे लिडर्स आहा तांकांय मुखार वाटचाल बरी करून दिवपाक काम करुया आमी बरे भशेन काम करुया। तशेंच समाजाक कितें तरी अशे लोकांची आमकां गरज आहा की आमी समाजाक कितें तरी देणें लागता अशे विचारांचे मनशांक आमी हांगा वेलकम करता आणि अशे मनशाचे विचार जे आहा तेंचे खातीर आमी सदांच पाठबळ आमी दितले इतकेच सांगून म्हाजी 2 दिवस सोयता। देव बरें। नाईक तांकां तुमी आज तुमच्या
संस्थेचो संघटनेचो एक मिडिया कॉर्डिनेटर म्हणून अपॉइंट केला. त्याच्यात तुमकां कितें म्हणपाचें? एक्चुअली ओबीसी एसटी एससी हो मोठो समाज, तितून ओबीसी हो 52 ते 60% आसा. डिजिटल मिडियाचे परफॉर्मन्स आतां बरें आसा, क्विक शेअरिंग जाता, क्विक लोकांक कळटा. आनी आमची जी फ्रेंडशीप जाली ही मिडियाक लागून जाली आनी सगळे प्रोग्राम तो आमचे कवर करपाक लागलो. म्हणजे डिजिटल मिडियाच्या माध्यमाच्यान आमचें उलोवप जालें आनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचें काम आतां फिजिकली भोंवप जायना, स्मार्ट वर्क जावपाक जाय. ते स्मार्ट वर्क जावपाक जाय. एका जाग्यार बसून आमी करूंक शकता, एका जाग्यार बसून खुबशे कोट्यांनी लोकांक कनेक्ट जावंक शकतात. ओबीसी हांगाच ना, ओबीसी शिपार आसा, ओबीसी गल्फा आसा, ओबीसी युरोपाक आसात. ते आमचे व्हिडिओ पळयतात. म्हणजे बाबलाच्या माध्यमाच्यान जात तितले क्विक आमची प्रॉस्परिटी जातली, लोकां पर्यंत आमचे ओबीसीचे मुवमेंट वयतले. आनी ओबीसी कितें गोंयांत काम करता आमकां गोंया पुरतेंच ना की नॅशनल लेवलाचेर म्हाजें काम चालू आसा. वीरू सुंदरलाल गौड, एक्स मिनिस्टर ऑफ तेलंगाना, इज अपॉइंटेड एज अ एडवायझर फॉर राष्ट्रीय ओबीसी महासंघ गोवा. असे खूबशे लोक, उमेश जाधव आमचो बीजेपीचो एक्स एमपी कलबुर्गीच्यान, गुट्टेदार बलराज फ्रॉम गुलबर्गा, जनता दलाचो इज व्हेरी क्लोज टू कुमारस्वामी. हे सगळे नॅशनल लिडर जे आसात ते ओबीसी गोंयांक सपोर्ट करूंक सोदतात आनी त्यांची हेल्प आमी घेवंक सोदतात.